बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ठाण्यातल्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाईची। फेरीवाल्यांविरोधातील कारवाईनंतर ठाण्यानं आता मोकळा श्वास घेतल्याचं पाहायला मिळतंय। अवैध फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना उपायुक्त संदीप माळवींना 150 फेरीवाल्यांनी मिळून जबर मारहाण केली। त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाल्यांवर धडक कारवाईला सुरुवात केली। त्यामुळे ठाण्याच्या रस्ते आणि फुटपाथ मोकळा श्वास घेताना पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, ठाणेकर ज्या दिवसाची आतापर्यंत गेली कित्येक वर्ष वाट पाहत होते तो दिवस आला म्हणायचं का? ठाण्यातल्या रस्त्यांनी आज मोकळा श्वास घेतल्याचं दिसतंय। निदान स्टेशन परिसरातले जे लोक आहेत किंवा जे प्रवासी आहेत जे स्टेशनने प्रवास करतात त्यांना तरी आजचा दिवस हा सोन्याचा असेल, कारण की कालपासून आजपर्यंत तरी या ठिकाणी एकही फेरीवाला दिसत नाही। संपूर्ण जे फेरीवाले आहेत ते कुठेतरी गायब झाले अचानक, असंच या ठिकाणी चित्र आहे। फेरीवाल्यांविरोधात जी कारवाई आहे ती कारवाई अशीच चालू ठेवणार असं कालच आयुक्तांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आज पुन्हा एकदा आयुक्त अगदी आता अर्ध्या तासानंतरच पुन्हा एकदा कारवाई करणार आहेत। ती देखील याच गावदेवी स्टेशन परिसरामध्येच करणार आहे। स्वतः आयुक्त येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जो कालचाच फौजफाटा आहे तो देखील येणार आहे। असं करून हे सगळी कारवाई करणार आहे। पण एकतरी गोष्ट यामध्ये निश्चित झालेली आहे की कारवाई केली तर फेरीवाले गायब होऊ शकतात आणि मोकळा श्वास रस्ते आणि फुटपाथ घेऊ शकतात। विलास, पण ठाण्यातल्या इतर भागात देखील फेरीवाल्यांचा जो प्रश्न आहे तो गंभीर बनलेला आहे। त्या ठिकाणी आयुक्त काही कारवाई करणार आहेत का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच ठाण्यातला जो इतर भाग आहे त्याच्यामध्ये तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की अनेक असे गावं आहेत ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत। त्यामुळे घोडबंदर असेल किंवा माजीवाडा असेल किंवा मुंब्रा असेल, त्याचबरोबर दिवा असेल, असे अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी अजूनही फेरीवाल्यांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। 4 वर्षांपूर्वीच फेरीवाला धोरण ठरवलं गेलं नाही, त्याच्यामुळे अजूनही त्याचा फटका जो आहे तो ठाण्याच्या नागरिकांना बसतोय। आणि आता ही जी कारवाई आहे ती बाकीच्या परिसरांमध्ये देखील करणार असं ठाणे महानगरपालिकेने सांगितलेलं आहे। सध्या तरी ही कारवाई स्टेशनच्या परिसरात सुरू आहे आणि येणाऱ्या काळात ती वाढवली जाईल। वेगवेगळी पथकं त्यासाठी नियुक्त केलेली आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यानुसार ही कारवाई होईल असं सांगण्यात तरी आलेलं आहे। आता येणाऱ्या काळात नेमकी ही कारवाई किती मोठ्या प्रमाणात आणि कालच्या प्रमाणात होते का हे बघणं उत्सुक असं ठरणार आहे। विलास, नक्कीच। तेव्हा या ठिकाणी जी कारवाई झालेली आहे ती पाहता आता तरी येणाऱ्या काळामध्ये ही कारवाई आणखी वाढते, त्यातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण ही कारवाई होण्यासाठी एका अधिकाऱ्याला मारहाण करावी लागली, सर्वसामान्य त्यामुळे मोकळा श्वास घेत आहेत। धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या कारवाईच्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू।